आज आपण जन्माष्टमीला नैवेद्याच्या ताटामध्ये असणाऱ्या आंबोळी, काळा वाटाण्याचं सांबार, बटाट्याची सुकी भाजी, नारळाचा रस यांच्यासोबत हमखास बनवली जाणारी आणि श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणारी अशी शेवग्याची भाजी बनवते। ही भाजी जितकी रुचकर बनते तितकीच ती गुणकारीसुद्धा आहे। सांधेदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या समस्या, केस गळती, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तसंच BP नियंत्रित करण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढीसाठी अशा अनेक तक्रारींवर समस्यांवर ही शेगलाची भाजी अतिशय गुणकारी आहे। तर औषधी गुणांनी ओतप्रोत भरलेल्या अशा शेगलाच्या पानांची भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। अशा या बहुगुणी भाजीचा जर आपण आपल्या आहारात समावेश केला, वाटीभर जरी भाजी आपण आठवड्यातून 2-3दा खाल्ली तरी आजारपणाच्या बऱ्याचशा समस्या आपल्यापासून दूर राहतील यात शंका नाही। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी शेवग्याची भाजी घेतली आहे। शेवग्याची भाजी झाडावरून काढताना अशा प्रकारे फांद्या तोडल्या जातात। तर आपल्याला सगळ्यात आधी याची कढीपत्त्याप्रमाणे पानं काढून घ्यायची। याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणात असतात। अगदी सहज निघतात ही पानं। जर का अगदी भाजी कोवळी असेल तर त्याचे कोवळे देठ ठेवलात तरी देखील काही हरकत नाही। या पानांचे गुणधर्म इतके आहेत की फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा या पानांपासून बनवली गेलेली मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा कॅप्सूल खूप प्रसिद्ध आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारची औषधं खाण्यापेक्षा या पानांपासून बनवलेली चविष्ट अशी भाजी नेहमीच्या आहारात खाल्ली तर बरेचसे आजार आपल्यापासून दूर राहतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात पहिल्यांदा शेगलाच्या फांदींपासून पानं आपण वेगळी करून घेतल्यानंतर शेगलाची पानं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता धुवून घेतलेली पानं निथळत ठेवायची म्हणजे आपल्याला भाजी व्यवस्थित चिरता येईल। तर पानं निथळून घेतल्यानंतर अशा प्रकारे भाजी मी बारीक चिरून घेतली। तुम्हाला जर का भाजी चिरायची नसेल तर अख्खी पानं घेतलात तरी देखील चालू शकतं। आता ही शेगलाची बहुगुणी भाजी मी लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे। त्याकरिता तवा गरम करत ठेवला। तव्यामध्ये घेतलं 2 ते 3 टेबलस्पून तेल। आता तेल गरम झालं की आपण यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि यामध्ये घातलेले आहेत। आता हा कांदा आपल्याला सोनेरीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजतानाच यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची। तर इथे मी एक मिरची यामध्ये घातलेली आहे कारण ही मिरची तिखट असल्यामुळे एकच घातली। तुम्ही मिरचीचं म्हणजेच तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार मीठसुद्धा कांदा भाजतानाच घातलं म्हणजे कांदासुद्धा लवकर भाजला जाईल। तर आता कांदासुद्धा ट्रान्सपरंट झाला आहे। अगदी हलकासा सोनेरी रंग यायला लागला। जास्त भाजायचा नाही पालेभाजीसाठी कांदा। तर आता यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली शेगलाची भाजी। भाजी घालून घेतल्यानंतर कांद्यासोबत ती एकजीव करून घ्यायची। या भाजीला पाणी सुटत नाही इतर भाज्यांप्रमाणे। तर आपण आता यावर झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची। गॅसची फ्लेम लो ठेवून आपण ही भाजी शिजवून घ्यायची। तर आता 2 ते 3 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतल्यानंतर झाकण उघडूयात आणि आता यामध्ये घालायचं आहे ओलं खोबरं। तर इथे 1 छोटी वाटी ओलं खोबरं मी यामध्ये घालून घेतलं। खोबरं घालून घेतल्यानंतर संपूर्ण भाजीमध्ये ते एकजीव करूयात आणि आता पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनटं चांगली शिजू द्यायची। म्हणजे काय होईल तर घातलेलं खोबरं संपूर्ण भाजीमध्ये एकजीव होईल आणि भाजी छान मिळून येईल। आता खोबरं घालून 2 ते 3 मिनटं चांगली शिजून घेतल्यानंतर ही भाजी आपली इथे बनवून तयार आहे। मस्त असं संपूर्ण खोबरं त्या भाजीमध्ये एकजीव झालं आहे, छान असं मुरलं आहे आणि मस्त चविष्ट अशी ही भाजी आपली तयार झाली आहे। तर औषधी गुणधर्म असलेली अशी ही भाजी, सगळ्या आजारांवर रामबाण असलेली ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। ही गरमागरम भाजी गरमागरम भाकरी किंवा वरण भात कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी ही भाजी नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून केली जाते कारण श्रीकृष्णांना ही भाजी अत्यंत प्रिय आहे। तर तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नक्की एक लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.